जरा खाली घे की समोरचे समोर जाऊन खाली घ्या म्हणजे. तक्रार रंगकर्मीची आहे आज अरे खाली घ्या की दोन काय आपण जिथं राहतोय म्हणजे ज्या देशात राहतोय तिथं फक्त इथंच तारीख पे तारीख नाही, कोर्टातच तारीख पे तारीख होती आहे. हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. तर इथेही थोडीशी होणार, पुढं मागं होणार, पण काम होणार सगळं. पण आता 30 जूनचा अल्टिमेटमला 30 जूनपर्यंत काम करतो अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे संबंधित काम करणारे. वाटतं काय काम 30 जूनपर्यंत करतो म्हणतायत ना. आता आपण काय स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा एक्सपर्ट नाही याच्यातले बांधकामातले, तर त्यांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर आपण अवलंबून निश्चित राहणार. पण ह्या आधी देखील 1 तारखेची त्यांनी तारीख सांगितली. नाही, तेच सांगितलं ना, तारीख पे तारीख इथं प्रथाच आहे. मला असं आणखी एक प्रश्न म्हणजे काल ज्या पद्धतीने तिथल्या प्रकाशकाला धमकी दिली, कसं बघता या, कारण लोकप्रतिनिधी आहे अशा पद्धतीची भाषा आपण देखील पाहिलं असेल, वाचलं असेल. जनता ते काय सहन करणार नाही आणि कोणाच्याबद्दल काय बोलायचं त्यांना समजायला पाहिजे. पण प्रकाशकाला तर धमकी दिलीच, मात्र पानसरे असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील अपशब्द त्या सगळ्या एकूण संभाषणामध्ये दिसत आहे बोलता. सरकारनं तातडीनं कारवाई करावी असं वाटते का आपल्याला? आता जी काय कारवाई शासनाला योग्य वाटते त्यांना लवकर विचार केलाच पाहिजे त्यांनी. आणखीन तिथेही आपण पाहतोय की कधी काही गोष्टी लगेच होत नाहीत. पण आता पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची त्यांची पुरोगामी संघटनांकडून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. काय आपण त्याबद्दल ते नियम काय आहेत त्याच्या संबंधी पण मला माहीत नाहीत आत्ता. परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य करायला लागले ते बिलकुल योग्य नाही. आणखीन तिकडं त्याच्याकडे लक्ष जनताच दिली. या प्रकरणात तुमची नेमकी काय मागणी राहणार? तुमची काय तुम्हाला कसली मागणी पाहिजे ते सांगा. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. अपेक्षा काय ते सांगा. अशा लोकप्रतिनिधीवर काय नेमकं काय सांगा ना. काय नेमकं अंकुश ठेवलं? तुम्हीच सांगा ना ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.